हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडलीकावरती हरित श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, शांती महाराज की जय, श्रीपाद महाराज की जय, सच्चिदानंद रामदास महाराज की जय, सच्चिदानंद दादा की जय, अवधूत सिद्धेश्वर गोपाल भगवान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय। गुरु ब्रह्मा गुरु देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मुंजाय माझे त्या त्या ठिकाणी मी तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी सद्गुरु तुझे पाय दोन्ही, अलंकापुरी तुझ्या भूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा गुरु श्री हरी ब्रह्मानंदं केवलं ज्ञानमूर्ति, बोधादितं गगनसदृशं समस्यादिलक्षणम्, एकं नित्यं निर्मलमचलं सर्वसाक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुनाथ महाराज की जय, श्रीपादनाथं गुरुराजवैनं मुमुक्षनाम ज्ञानदानत्यदक्षिणं, कोटिक्षेत्रनिवासितं नमामि विद्यावरिष्ठं, संत श्रीमंत सद्गुरु श्री सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय, जयाच्या संगती विराग झाला, मनोदरीचा जडबास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी श्री गुरुपादुकांना, विसरू कसा मी अमृते दादांना, विसरू कसा मी सद्गुरु पादुकांना, सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सवेदात्मरूपा, देवा तुझी गणेशू सकल मते प्रकाशू, मये निवृत्ती दासू अवदारी जोजी, आत्मपगनुष्या केली स्मरण, सकळ विधांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, सद्गुरुनाथ महाराज की जय। मज हृदयी सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी प्रस्तुत। आज या ठिकाणी आपला हा प्रवचन सोहळ्याचा कार्यक्रम दैनंदिन चाललेला हा पर्व काळ, मला वाटते हा 6वा पर्व काळ असावा, आणि या पर्व काळाच्या 6व्या ह्याच्यातली ही माझ्यासारख्या पामराकडे आलेली ही प्रवचन रूपी सेवा मी खरोखरच धन्यवाद मानतो, की गुरुवर्य जगदीश बाबा असतील, गुरुवर्य अमृतेदादा असतील, गुरुवर्य ठाकूर बाबा असतील, किंवा आपले सर्व गुरुबंधू यांच्या या प्रयत्नाने चाललेला हा प्रवचन रूपी सोहळा, आणि या सोहळ्याच्या निमित्ताने मी अध्याय क्रमांक 1
ओवी क्रमांक 22. मज हृदयी सद्गुरु जेने तारीला हा संसार करू, म्हणून विशेष अत्यादारू विवेकावरी ही मी ओवी आपल्या सेवेसाठी घेतलेली आहे. मी प्रथमतः आपणास माफी मागून सांगतो की आमच्या इथे जरा थोडासा विलंब झाला. याचं कारण असं की मच्छर या परिसरामध्ये खूप असल्यामुळे इथे धुरकांडी असं म्हणतो ना, आपलं धूर सोडण्यात आला होता आणि त्यामुळे रूममध्ये बराचसा असा धुराचा हे असल्यामुळे मी थोडं थांबलो होतो. त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांची माफी मागतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. मग जर अत्याचार विवेकावर मग या ओवीमधून की ज्यांनी मला या संसारपुरातून तारून नेलं त्या सद्गुरूला मी हृदयात साठवले आहे. म्हणून मला विवेकाबद्दल विशेष व अतिशय आदर आहे. आलं लक्षात? कारण आपल्या जीवनात आले आणि सद्गुरूच्या त्याच्यामुळे जे आपल्यामध्ये परिवर्तन झालं म्हणा किंवा आपल्याला स्वस्वरूपाची जाणीव करून दिली. कारण गुरु ते ज्ञान, ज्ञान आत्मदर्शन, दर्शन समाधान आती जैसे. अशा ठिकाणी आपल्याला म्हणजे की ज्या वेळेला आपल्याला सद्गुरू आपल्या जीवनात येतो त्यावेळेला आपल्या जीवनमानामध्ये म्हणा किंवा संपूर्ण परमार्थिक क्षेत्राच्या म्हणा किंवा आपल्या संपूर्ण जीवन काळामध्ये आपले परिवर्तन करून देतात. सद्गुरू माझ्या जीवनामध्ये आले, सद्गुरू अमृतेदादा माझ्या जीवनामध्ये आलेत आणि माझ्या जीवनाचा पूर्णपणे काय पलट झाला. कारण यापूर्वी जी काय गोष्ट माझ्याकडे होती त्या गोष्टीचा खरोखर जर विचार करायला गेला तर माझ्यासारख्या पामराकडे काय कसलं ज्ञान नव्हतं. परंतु माझ्या दादांची कृपा झाली आणि या कृपेमुळे हे का नाही सद्गुरू कृपा झाली आणि इमारत फळा आली आपण असं म्हणू. कारण ही इमारत आहे आणि ह्या इमारतीला जर खऱ्या अर्थाने जर फळाला आणले असेल तर माझ्या सद्गुरू अमृतेदादांनी आणले असेल. आणि हे सर्व गोष्टी करत असताना आपला हा सोहळाच आज सांगतोय की आज आपले साधक मंडळी रोज कोणाचं ना कोणाचं तरी आपल्या ह्या प्रवचन सोहळ्यामध्ये लहान असेल मोठा असेल हे की नाही, कोणी ज्ञानी असेल कोणी जसा असेल तसं त्यांचं प्रवचन ते चालेल. किती आनंद वाटत असेल माझ्या दादांना. कारण हे ज्ञान जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्हाला सद्गुरू शिवाय पर्याय नाही हे की नाही. माऊलींच्या ह्या अथांग सागरात ज्ञानदेवांचे ग्रंथ हे की नाही आणि ह्या मूळ रचनेचा सद्गुरूंच्या सामर्थ्यावर आधारलेला हा ज्ञानेश्वरी ग्रंथ हे की नाही. आणि या ग्रंथामधून आपल्याला किती काय काय गोष्टी समजून सांगितल्या. एवढं प्रभुत्व आहे माऊलींनी या गोष्टी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला हे केलेलं आहे. त्याचा आज खरंच म्हणजे मी खूप धन्यवाद समजतो. नव्हे आपण सर्वजण भाग्यवान आहोत. कारण संतांच्या नंतर आपला जन्म झाला. आलं लक्षात? कारण ज्या वेळेला संत होते त्यावेळेला त्यावेळेची परिस्थिती फार कठीण होती. आजची परिस्थिती काय त्यापेक्षाही वेगळी नाही. परंतु आज तसे संत नाहीत आणि संत कळतच नाहीत मुळात. संत म्हणजे काय आहे की नाही. संत पहिले जाणून घ्यायला पाहिजे आपल्याला आपल्या जीवनामध्ये यायचे. जसं की श्रीपाद बाबांसारखे आपल्या जीवनामध्ये संत आले, रामदास बाबांसारखे जीवनामध्ये संत आले, तसे सद्गुरू अमृतदासांसारखे संत हे दिसायला संत आहेत, आपल्याला मनुष्य म्हणून दिसतात, परंतु असायला ते मनुष्य त्यामध्ये नाही. कारण संत हे आलं लक्षात. संत जाणून घ्यायला पाहिजेत आपल्याला. संतांना जाणून आपल्याला ही गोष्ट आहे ना मुळातच आपल्याला संत कोणाला म्हणणार आहे का नाही. कारण संत ज्याच्याकडे ही जी गोष्ट गुरु केली आहे म्हणजे काय आहे त्याच्याकडे ते ज्ञान आहे
की त्या ज्ञानातून आपल्याला ह्या 84 लाख योनीतून आपली मुक्तता होईल, है की नाही. आणि ह्या मुक्तता होईल असं ज्याच्याकडे जे ज्ञान आहे ते संत माझ्या मताने आहे की नाही. कारण अगदी सर्वांच्या हृदयामध्ये तो देव आहे हे जाणून देणारा कोण असेल तर माझा संत आहे की नाही. कारण संतांच्या मुठीमध्ये देव आहे. हो, आणि जर ते देव समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला संतांना शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. कारण संतांनाच शरण घ्यावं लागेल, अन्य दुसऱ्या कोणालाच नाही. कारण संतांच्या मुठीमध्ये मी म्हटलं ना की संतांच्या मुठीमध्ये देव आहे. आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान हे संतांकडूनच प्राप्त होऊ शकतं. तर माझ्यासारख्या पात्राला हा एवढा इथे जे व्यासपीठ मिळतं अलग अलग लक्षात, हे कुठल्याच जोरावर असेल, हे सद्गुरूंच्या कृपेच्या जोरावर असेल. आलं लक्षात. सद्गुरूंची जर कृपा जर झाली नाही तर काहीच नाही. सद्गुरूंची कृपा खरंच आपल्या सर्वांवरती, दादांची कृपा आहे, श्रीपाद बाबांची कृपा आहे, रामदास बाबांची कृपा आहे का नाही. या सर्व संत मंडळींची कृपा आहे आणि याच कृपेमुळेच आपण 2 शब्द बोलू शकतो. आलं. कारण तो सर्व ठिकाणी जो देव आहे तो सर्व व्यापक आहे. ही गोष्ट ज्या वेळेला मला समजली त्यावेळेला मला खऱ्या जीवनाचा अर्थ समजला. आलं लक्षात. जीवन काय आहे नक्की, या जीवनामध्ये आल्यानंतर आपल्याला काय करायचंय नक्की, आहे का नाही. माऊली तर म्हणतात स्वभावातच तो भजनशील आहे, एक सकळ जात, आहे का नाही. स्वभावातच भजनशील, तो भजनशील आहे. मग हे कधी कळालं, ज्या वेळेला अशा जाणकार व्यक्तीच्या मी संपर्कात गेलो त्यावेळेला ही मला गोष्ट समजली. आणि मग ते संत माझ्या जीवनामध्ये आले त्यावेळेला ही गोष्ट मला प्राप्त झाली. बरोबर आहे का नाही. असे गुरु तर भरपूर पडलेले, सांगणारे तर भरपूर आहेत, पण जे सांगायला पाहिजे ते सांगत नाही. बरोबर आहे का नाही. कारण जीवनामध्ये ज्याच्या आपल्याला हे परिवर्तन करून घ्यायचं असेल तर आपल्याला अशा संतांकडे जावं शरण की ज्याच्याकडे ही गोष्ट आहे. कारण साधू संतांनी हाच प्रबोधनाचा मार्ग स्वीकारला आणि सगळ्यांना तेच सांगितलं. कारण तुकाराम महाराज म्हणाले देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐकता आला, ते का नाही. सर्वांना तो देव सांगण्यासाठी खटाटोप केला, पण किती जणांनी समजून घेतला हा महत्वाचा मुद्दा आहे. माझ्या श्रीपाद बाबांनी गावोगावी जाऊन देव समजून सांगितला. नवे तर अगदी माझ्या माय माऊलींच्या घरी जायचे आणि तिथे जायचे कुठे, अगदी त्या घरामध्ये ज्या वेळेला जायचं तिथे एखादा कार्यक्रम असेल त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या वेळेला, जेवणाचा कार्यक्रम असेल त्यावेळेला त्या ताईच्या समोर होते. काय ग ताई, म्हणाले स्वयंपाक करतेस तू, तर म्हटले काय करायला लागते स्वयंपाक करायला, तर म्हणाले भाकर बनवायची झाली तर पीठ घ्यावं लागतं, मग त्याला मळायला लागतं, आहे की नाही. आणि मग मळून झाल्यानंतर मग ती तव्यामध्ये टाकली जाते, मग तिला चांगली भाजली जाते आणि मग तिला भाजून तिला बाहेर काय. तर म्हटली ही साधी सोपी किती रीत आहे म्हटले मग देवाकडे जायची काहीतरी रीत असेल का नाही. ही रीत आपल्याला श्रीपाद बाबांनी अगदी साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचे की बाबा तुला भगवंत आहे, देव आहे, देव आहे, ते नुसतं म्हणून चालेल का, तर त्याची काहीतरी रीत असेल. रीत माझ्या संतांनी सांगितली, नव्हे तर माझ्या श्रीपाद बाबांनी सांगितलं, अगदी जवळ बसून सांगितलं. देवांना ही गोष्ट देवप्राप्तीची गोष्ट ती अगदी सामान्य जीवाला अगदी समजून सांगितली की कशा पद्धतीची आहे, ती रीत काय आहे. जर रीतीने गेला तर तुम्हाला भगवंत प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे का. जसं की नेहमी आपण सांगत येतो की दुधामध्ये तूप आहे, पण त्याला ती रीत जर माहिती असेल तर ती रीत काढण्याची जर रीत तुम्हाला परफेक्ट समजली असेल तर तुम्हाला ते तूप काढता येईल. हे तसं भगवंताजवळ जर जायचं असेल किंवा भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल त्याला एक कुठली तरी रीत आहे
आणि त्या रीतीनं जर गेला तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार. मग त्यासाठी काय करावं लागेल? मुळातच आपण हा देह, मी देह आहे याच्यातच अडकून पडलेलो. कारण आपल्या मनामध्ये भ्रम आहे, आपला भ्रम जात नाही. आणि मग भ्रम न गेल्यामुळे काय होतं की आपल्या शंका कुशंका निर्माण होतात, द्वैत वाढतं, हे नाही. कारण अद्वैत कुसरी विरळा जाणार. अद्वैताची जी आहे ती विरळ आहेत लोक अशी की त्यांच्याकडे पाहत नाही. आपल्याला द्वैत निर्माण होतं, आहे की नाही, की देव आहे तर कुठे आहे, कोणाकडे भेटेल, कसा भेटेल, तो आहे. आलं लक्षात? की रीत जर समजून घेतली परफेक्ट तर तुम्हाला आजही तो आहे. कारण साधू संतांच्याही काळात पाऊस पाणी पडत होता. साधू संतांच्याही काळामध्ये किंवा याच्या अगोदरच्याही त्यावेळेला महाभारत घडला असेल, ज्यावेळेला रामायण घडला असेल, त्यावेळेला देखील हे सगळ्या गोष्टी चालू होत्या. नाही बरोबर आहे का नाही? त्यावेळेला ऊन पाऊस होता, त्यावेळेला ओढ्या नद्या भरून दुतडी भरून वाहत होत्या, काही का नाही. त्यावेळेला पिकं येत होती का अशीच काय चार ती त्यावेळेला काहीतरी होतं. त्यावेळेला आजही तशीच तशी असू शकते, यात वादच नाही. तर साधून संतांनी तो अनुभव स्वतः घेतला. आलं लक्षात? आणि ज्या वेळेला हा अनुभव घेतला त्यावेळेला त्यांना एक गोष्ट समजली की खऱ्या आहे का नाही, देव सदा जवळ असे. दादा नेहमीच सांगत आले, देव सदा जवळ आहे का नाही. तो खरोखर आहे जवळ. ही गोष्ट जर आपण समजून घेतली, कारण खऱ्या देवाला लोक खूप लांब आहेत. खरं देवाची प्राप्ती आहे ना करून घेण्यासाठी लोक फार लांब आहेत, त्या गोष्टीपासून खूप लांब आहेत. ती समजून जर घेतली ना तर खूप आहे. कारण तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सोपे आहे सर्व होणी आणि शहाणा तो धनी घेत असते. आलं लक्षात? हे का म्हटलं असेल तुका महाराजांना एवढं? तुका म्हणे सोपे म्हणजे का म्हटलं असेल? खरोखरच ती गोष्ट सोपी आहे, फक्त तुम्ही करून तर बघा. श्रीपाद बाबा म्हणायचे, तुम्ही या तर खरं. अहो एवढा मोठा मंडप सजवलेला आहे, जाणारे येणारे जाताना तर अहो या म्हणतात. आलं लक्षात? इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. तुम्हाला जेवायला भेटेल, खायला भेटेल, सगळ्या गोष्टी भेटेल. तुम्ही या ज्ञानदानाच्या ह्या कार्यक्रमामध्ये तुम्ही याल तर खरं, सगळं प्राप्त आहे तुम्हाला. तुम्ही आलात या सर्कलमध्ये तर तुम्ही निश्चितच पावन झाल्याशिवाय राहणार नाही. त्याला ऐकतो कोण? ज्याला खरोखरच ते ज्ञान. कारण हे जोपर्यंत पाप पुण्याचा संशय मिटत नाही किंवा त्याचं भाग्य उदयाला येत नाही तोपर्यंत ही गोष्ट प्राप्त होत नाही. भाग्याची गोष्ट आहे. आलं लक्षात? भाग्य आपल्याला कधी प्राप्त होईल? आपलं पाप पुण्याची ज्या वेळेला ही समान रेषेमध्ये येईल त्यावेळेला आपलं भाग्य उदयाला येईल. आणि त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये खरोखरच असंच कोणीतरी ही सहजासहजी गोष्ट घडते बरं का. आणि मग ज्या वेळेला घडते ना त्यावेळेला ती स्वीकारली पाहिजे. संधी प्रत्येकाला आहे ना येते, जीवनामध्ये प्रत्येकाला संधी येत असते, पण ती कळायला पाहिजे. तसंच भाग्याचं पण आहे. जीवनामध्ये साधू येतील पण ती कळायला पाहिजेत. त्यांनी सांगितलेली रीत समजून घेतली पाहिजे. त्यांना प्रश्न केला पाहिजे की बाबा रे, मी कोण आणि देव कोण आणि देवाचा आणि माझा संबंध काय, ठीक आहे ना. हा प्रश्न ज्या वेळेला तुम्ही विचारला त्यावेळेला तुम्हाला ती गोष्ट समजून घेता येईल. कारण देव आपणच आहोत हे स्वीकारायला आपण तयार नसतो. बरोबर आहे की नाही? पण तरी देखील माऊलींनी सांगितलं आहे का नाही की प्रत्येकाच्या हृदयामध्ये जैसा हृदयामध्ये मी रामू आहे की नाही आस्था सर्व भ्रांतीच त्या विषयावर असं काहीतरी प्रमाण आहे. मी जरा थोडंसं विस्कळीत झालं. तो हृदयामध्ये आहे, सर्वांच्या हृदयामध्ये आहे. बरोबर आहे की नाही? ज्या वेळेला माऊलींना प्रसंग आला असा की शुद्धीपत्र आणायचं होतं आहे की नाही, आणि मग ज्या वेळेला शुद्धीपत्र आणायचं होतं त्यावेळेला ते पैठणला गेले. आणि पैठणला गेल्यानंतर शुद्धपत्र त्यावेळेला धर्ममार्तंड ब्राह्मण हे म्हणाले, संन्याशाची पोरं आहेत, तुम्हाला शुद्धीपत्र देता येणार नाही. आलं लक्षात? तुम्हाला शुद्धीपत्र देता येणार नाही. मग त्यातलं एक ब्राह्मण उठतात आणि ते म्हणतात की तुला कशाबद्दल द्यायचं? त्यांनी सांगितलं, अरे म्हटले सगळ्या गोष्टी
ओतप्रोत भरलेले आहेत भगवंताच्या ह्याच्यामध्ये. आलं लक्षात? सर्वांच्या ठिकाणी हृदयामध्ये तो आहे वसलेला. तुम्ही नाही कसं म्हणते, जे भजन मुळात आपलं चालू आहे तुम्ही ते स्वीकारत का नाही? माऊली म्हणतात, बरोबर आहे का नाही? तू तिथे लहान थोर सगळ्यांमध्ये आहे तो. तुम्ही नाही त्यांना आडवं तिडवं असं बोलण्यात हे केलं ते म्हणून नंतर त्यांना येताना एक असा समोरून रेडा दिसतो, बरं का? आणि त्या रेड्याला सांगतात तर मग ह्याच्यामध्ये पण आहे का तुझा देव, किंवा ह्याच्यामध्ये पण ते आत्मा आहे का? तो म्हणजे आहे, त्याच्यात आणि माझ्यात आहेच. नवे नवे सर्व ठिकाणी आहे तो, सर्वांच्या हृदयामध्ये तो आहे. आणि लक्षात, प्राणी मात्रांमध्ये आहे ते म्हणे. मग ह्या रेड्याच्या ह्याच्यामध्ये जर आत्मा आहे तर मग तो वेद बोलेल तर म्हणजे बोलेल ना. संतांची कृपा काय आहे बघा. रेड्याच्या मस्तकावर आपल्याला सद्गुरू आहेत ना, आपल्याही डोक्यावर हात ठेवतात, बरोबर आहे. संत कृपा अशीच होत नसते, बरोबर आहे. संतांची कृपा काय आहे ह्याच्यामध्ये जर सांगितलं तर बघा की त्या रेढ्याच्या नुसत्या मस्तकावरती माऊलीने हात ठेवला आणि हात असा हे करून घेतला आणि जसे ते वेद बोलायला लागले, हे का नाही? कारण त्यांनी सांगितलं होतं वेद बोलायचं तुला अधिकार नाही. म्हणजे मलाच नाही सगळ्यांनाच आहे, का नाही तुम्ही असं म्हणू शकता? कारण ते रेडा, त्यामुळे हा प्रसंग त्यावेळेला होतो. आणि ते रेड्याच्या मस्तकावर हात ठेवल्यानंतर तो रेढा तो वेद बोलू लागला, हे का नाही? मग जर रेड्यात, मग आपण कोण आहोत? आपल्या पण मुखातून तेच चाललंय की आपल्याला पण, आपण पहिले रेड्यासारखंच कार्यक्रम होता, दगडच ना आपण, तसं म्हणाय गेलं तर. सद्गुरूची कृपा झाली की ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली होतात. ते ज्ञान आपल्या स्थिर होतं, बरं का? आणि ते ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. कारण आपल्याला खऱ्या स्वरूपाची ओळख होते. आपलं स्वरूप काय आहे, हे का नाही? स्वस्वरूपाचं ज्ञान होतं. मग स्वस्वरूपाचं ज्यावेळेला ज्ञान होतं त्यावेळेला खऱ्या भगवंताची आपल्याला ओळख पडते. आणि मग आपण म्हणतो, अरे तो मीच आहे, मी उगाच इकडे तिकडे भटकत होतो. कारण आता श्रावण महिना चालू आहे, प्रत्येकाचा एक वार ठरलेला आहे, हे का नाही? आज श्रावणी सोमवार आहे. आज भगवान शंकराच्या, हे का नाही, श्रावण सोमवार सगळेजण, जवळजवळ बरेच जण श्रावण पाळतात, हे का नाही? तसा वारकऱ्यांचा श्रावण 12 महिने. हो, हे खाणाऱ्या पिणाऱ्यांसाठी श्रावण येतात एवढ्या महिने. ते म्हणतात आता देव मला भेटणार याच महिन्यामध्ये, महिना संपला की यांचा कार्यक्रम चालू, जमणार नाही. आणि ते तुम्हाला लागू नये. तुम्ही नुसतं करता हे काय, सत्कर्म घडेल. एक कर्म म्हणजे काय होईल, पुण्य भेटेल. पुण्य तुमचं संचय साठून राहील, आहे की नाही? आणि ज्या वेळेला खरोखर ज्या पुण्याचा साठा होईल तुमचा, जा स्वर्गाला पण जा बाबा. चांगलं तुम्ही कर्म केले, चांगलं केले तर तुम्ही स्वर्गापर्यंत. पण त्या ह्याच्यामध्ये स्वर्गामध्ये गेल्यानंतर तुमच्या जेवढा पुण्याचा साठा आहे तेवढाच तुम्हाला तो भेटेल, तिथं तेवढाच आनंद आहे. पुन्हा तुम्हाला खाली या मृत्यूलोकामध्ये यावं लागतं. नाही झालं का घोटाळा, आहे की नाही? म्हणून ही गोष्ट पहिली समजून घ्यायला पाहिजे की बाबांनी, या संतांनी आपल्याला खरंच अतिशय सोप्या आणि साध्या सरळ भाषेत सांगितलं. का लोकांना समजत नाही हेच मला समजत. सोपं आहे, केल्याने होत आहे रे, आधी केल्याचे पाहिजे. आपण करत नाही त्यामुळे होत आहे. अशी परिस्थिती आपल्याला होते ज्या ज्या वेळेला, आहे का नाही? लोकांनी ही गोष्ट व्यवस्थित जर समजून घेतली तर अजिबात अवघड नाही, ते अतिशय सोपे आहे. मग ही रीत जर समजून घ्यायची झाली तर आपल्याला, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, संतांना शरण जावं लागेल. आणि संत आपल्या जीवनात आले की आपण त्या पुढच्या गोष्टीला जाऊ शकतो, आहे का नाही? मग मी तर सांगतो की ज्या वेळेला खरोखरच माझा अनुग्रह झाला, नंतर माझा प्रबोध झाला, आणि ज्या वेळेला ह्या गोष्टी मला समजायला लागल्या
त्यावेळेला खरंच असं वाटलं, कारण अगोदर वाचण्यात आणि आत्ता वाचण्यात म्हणजे ज्ञानेश्वरी वाचन असो किंवा कुठलं अभंग वाचन असेल किंवा ग्रंथ संपत असेल किंवा काय, त्याची अनुभूती यायला लागली थोडीशी आणि त्याचं समजायला लागलं खरं मर्म आहे की नाही. की मर्म आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत पुढे जात नाही. कारण त्यावेळेला आहे की नाही की हे समजलं. कारण मी नेहमी लोकांना सांगत असतो की बाबा रे तुम्ही हे जर रीतीने गेला, कारण त्या नामामध्ये भगवंताच्या नामामध्ये खूप ताकद आहे आणि ही ताकद ज्या वेळेला भेटते, कारण बघा ना सहज बोलता बोलता बाबा वगैरे म्हणा की आपण बाबा तुला मिरची खाल्ली तर तुला काय गोड लागणार आहे का, ते तिखटच लागणार. जशी सगळ्यांना ते तिखट लागतं त्याचा गुणधर्म आहे तसा काय नाही, तसा नामामध्ये पण ती ताकद आहे. ती सगळ्यांना तशाच प्रकारची अनुभूती आहे. साधू संतांना जशी अनुभूती आली तशी ती आपल्याला देखील प्राप्त होऊ शकते, फक्त आपला विश्वास पाहिजे. ठीक आहे ना. तुका म्हणे विश्वास नाही ज्या म्हणे पहावे पुराणे विचार होते. हे नाही तुम्हाला प्रत्येक गोष्टींमध्ये अनुभव येईल. हे नाही बाबा म्हणायचे बाबा तुला खाल्ल्याचा अनुभव आहे, हे की नाही, संसार केल्याचा अनुभव आहे, हे की नाही, कोणी तुला शिवी दिली तर त्याचा अनुभव आहे. बरोबर आहे की नाही. तुला सगळ्याच गोष्टींमध्ये अनुभव आहे. देवाचा अनुभव काय, त्याला गुरुच काय. त्याच्यासाठी तुम्हाला म्हणून मी ओवी ही घेण्याच्या पाठीमागचं कारण का की ही गोष्ट मला कळाली. मग हृदयी सद्गुरू हे की नाही जेणे तारीला हा संसार करू, म्हणून विशेष त्याचा विवेक हवं. आपला विवेक जागृत होतो नामामुळे, आपला विवेक जागृत. आणि मग काय होतं की आपल्या मधले जे गुण दोष आहेत हे की नाही, जसं की राग लोभ मद मत्सर हे विषय येतं ना आपल्या याच्यावरती परिणाम होतो त्या नामरूपी ज्यावेळेला आपण चिंतन करतो ना त्यावेळी. कारण चिंतन केल्यानं आपल्यामध्ये एक सत्वगुण प्राप्त म्हणजे सात्विकता निर्माण होते हे की नाही. त्याच्यामुळे काय बोलण्यामध्ये वागण्यामध्ये आपलं परिवर्तन होतं. आणि मग म्हणतात बाबा रे काय रे तू काय गोष्ट करतोस एवढी, तू एवढा काल परवा असा होता आणि आज असा आहेस हे की नाही, काय घडलं एवढं असं अचानक. मग त्यावेळेला त्याला सांगितलं जातं की बाबा मी माझ्या जीवनामध्ये असा सद्गुरूला प्राप्त करून गेले, त्यामुळे माझ्या या संसारात किंवा माझ्या ह्याच्यामधला मला तो अनुभव आला. जे साधू संतांना जसेचा तसा अनुभव आला तसा मी अनुभव आता घेत आहे किंवा घेतला आहे, म्हणून माझ्या परिवर्तन होत आहे. आपण म्हणतो काय म्हणतो की नुसता अनुभव कशाचा आला पाहिजे. काही असं वाटत की माझ्या संसारात मोठी उलाढाल झाली हे नाही, मला खूप सुख प्राप्त झालं नाही, काय तो अनुभव म्हणता येणार. आणि तरी आत्मशुद्धीकरण काय तुमचं झालं, आपलं मन किती शुद्ध झालं ते महत्वाचं. कारण जोपर्यंत चिंतन तुमचं त्या पद्धतीने होत नाही तोपर्यंत शुद्धीकरण, कारण अनुग्रह हा मुळात शुद्धीकरणाचा पाठ. आणि मग अनुग्रहाच्या पुढची पायरी तुम्हाला शेवटच्या क्षणाला नाम घ्यायचं आहे की नाही, अजिबात जप आपलं चालू आहे की नाही. आणि ज्या वेळेला हे सतत चालू आहे आपलं, पण आपण ह्या गोष्टी करत नाही त्यामुळे आपल्याला अनुभव येत नाही. आलं लक्षात. ही गोष्ट केली ना तर आजही जसं तसा तो अनुभव येऊ शकतो. म्हणून संतांच्या संगतीत राहायला पाहिजे, सत्संगामध्ये राहायला पाहिजे. जसं की आज जगदीश बाबा असतील आहे की नाही, ठाकूर बाबा असतील, दुर्वाडे बाबा असतील किंवा हे सगळे मध्ये का हा एवढा हे चाललेला आहे, याच्यातून स्वतःची ओळख होईल. तुमच्या स्वतःचा जो अनुभव आला आहे तो तुम्हाला प्राप्त होईल हे की नाही. ही एवढी धडपड कशासाठी की कुणीतरी मुलं घडावी, साधन म्हणजे माझी घडावी, त्यांना सगळ्या गोष्टी प्राप्त व्हायच्या, ज्ञान प्राप्त, या सगळ्यांच्या कोण वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकाचं स्वतःचं मत मांडत आलेलं आहे हे की नाही. कारण ही सोपी गोष्ट वास्तविक पाहायला गेली तर नाहीये, पण केली तर ती खूप सोपी आहे हे की नाही. जर उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली,
आपलं खरंच भाग्य उजळलेले आहे. आणि ज्या वेळेला खरंच की ह्यांचं या संतांचं मोजमापच करू शकत नाही आपण वास्तविक पाहिलं आहे का नाही. मी तर असं म्हणजे नेहमी ह्याच्यामध्ये म्हटलेलं असतं बघा, मोजता येत नाही जगाच्या मापाने, आहे का नाही. हे असं म्हटलेलं आहे, मोजता येत नाही जगाच्या मापानं, एवढं प्रेम दिलंय माझ्या श्रीपाद बाबांनी, एवढं प्रेम दिलंय माझ्या रामदास बाबांनी, एवढं प्रेम दिलंय माझ्या अमृते दादानी. हे कधी म्हणतो आपण, कारण खरंच एवढे अनंत कार आपल्यावरती आहेत त्या साधू संतांचे, त्यांचं मोजमापच करू शकतो. वाल्या कोळीला देखील नारद मुनी भेटले, त्यांचा देखील तशाच पद्धतीचा उद्धार झाला आहे का नाही. संत ज्या खरंच ज्या वेळेला आपला उद्धाराचे मी आता सांगायचं म्हणजे काय, 1400 वर्ष ज्यांनी तपश्चर्या केली आणि 1400 वर्ष मृत्यूला हुलकावणी दिली आहे का नाही, अशा काय नाव आहे त्यांचं, चांगदेव बाबा. चांगदेवाची ही मुक्ताबाईने म्हणजे जर जीवनामध्ये संत आले तर काय होतं मला हे सांगायचं आलं लक्षात. 1400 वर्ष मूर्तीला हलकावणे देणाऱ्या चांगदेव महाराजांना देखील 4.5 वर्षाच्या मुक्ताईने बोध द्यावा, ही किती मोठी गोष्ट आहे. त्याला तोपर्यंत कळालं नव्हतं, सगळं त्याच्याकडे होते, हे का नाही. काही नाही असं गोष्ट नाही. 18 पुराणे 6 शास्त्र पूर्णपणे त्यांच्याकडे ते ज्ञान होतं, तरी देखील त्यांना ती खरी गोष्ट कळाली नव्हती. आणि खरी गोष्ट न कळाल्यामुळं त्यांना त्यांच्या स्वरूपाचं ज्ञान न झाल्यामुळं ते नुसते मेलेल्या माणसांना ते जागा करत होते तपश्चर्या करून, एवढी रिद्धिसिद्धी त्यांच्याकडे प्राप्त होते. दुसरी गोष्ट आहे का, नाही म्हणता येणार नाही, परंतु मूळ ते तत्व आहे का नाही, ते तत्व त्यांच्याकडे नसल्यामुळं ते कोरेच होते. कारण ज्या वेळेला ही घटना घडली त्यांच्या चांगदेव महाराजांच्या जीवनामध्ये, त्यावेळेला हे 4 भावमंडळ जात होते आणि चांगदेव महाराज तपश्चर्याला बसले होते. आणि तपश्चर्यातून उठल्यानंतर ते मेलेल्या मुडद्यांना ते जागे करत होते आणि ते जागे होणं आपल्या ज्याच्या त्याच्या घरी जात, एवढी त्यांची ही होती ख्याती होती, बरोबर. आणि ही 4 भावंडं चालले त्या रस्त्याने जाताना ते दिसले, म्हणाले तपश्चर्याला बसले ते शिष्य आले, ते म्हणाले चांगदेव महाराज आणि ते आता समाधीस्थ आहेत, आता त्यांना उठवता येणार नाही. ते म्हणाले आता उठ, समाधीतून ज्या वेळेला जागत होते त्यावेळेला या सगळ्या मेलेल्या मड्यांना जागे करणार आणि कधी उठणार, ते आता समाधीला बसल्यानंतर आता कधी उठणार आहे काय सांगता येणार आहे का, साधू आहे. मुक्ताबाईच्या काय मनामध्ये आली गोष्ट, आणि त्यांनी तिथलं एक हाड पडलं होतं, कुत्र्याचं हाडू आहे की नाही, घेतलं असेल, कुत्र्याचं असेल किंवा कुठल्या असेल, ते म्हणण्यासाठी ते घेतलं आणि प्रत्येकाला असं ते मेलेल्या मुडद्यांना प्रत्येकाला म्हटलं उठ, म्हटलं चल, उठले आणि त्यांना हे केलं. सगळे जेवढे होते ना तेवढे गेले. तो शिष्य बघत राहिला हे काय चालले नाही, आणि मग हे निघून गेले. निघून गेल्यानंतर हे समाधीतून जागृत झाले आणि म्हणाले काय, म्हणाले ते 4 भावंडं आली होती, त्यातली एक छोटीशी एक मुलगी होती, त्या मुलीने इथले हाडू घेतलं, म्हणाले महाराज हे सगळ्यांना जागा करून सोडलं. अरे बापरे, म्हणाले हे काय, एवढी कोण व्यक्ती आहे अशी की एवढ्या ह्या साध्या गोष्टीतून एवढं ही गोष्ट करून घ्यायची म्हणजे सोपं नाही. म्हणजे कोणीतरी ही महात्म्य असू शकतात,
मग त्यांनी सांगितलं कोण होते त्यावेळेला त्यांच्या शिष्यांनी सांगितलं की निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई 4 भावंडे आळंदीमध्ये राहतात. आले जाता जाता आहेत त्यांनी. मग ते म्हणाले मला त्यांना भेटायचे. पत्र त्यांना आले. आता पत्र लिहायला गेले, काय लिहायचं मोठा प्रश्न पडला. तीर्थरूप लिहावं तर ते वडीलधारी नाही आणि माननीय किंवा काय असं काय लिहावं खाली चिरंजीवी किंवा काय. तर आपल्यापेक्षा ते ज्ञानी आहेत. मोठा प्रश्न काय लिहायचं काय, मोठा प्रश्न. तसंच ते दिला आणि म्हणाले जावा त्यांना देऊन ये. आता ते आळंदीला ते शिष्य गेला ते म्हणे हो मुक्ताबाईकडे नाही ज्ञानोबाकडे तो कागद दिला. तर ज्ञानोबा आपल्या कागदावरती इकडे तिकडे केले काय दिसत झाले काय वाचायला घेतला काय दिसत नाही पांढरं तिकडे केलं. म्हणाले मुक्ताबाई असेल वाचा आलं तर म्हणजे मुक्ताईने बघितलं म्हणाले काय नाही दादा हा पोरच आहे, हा पोरच आहे. पोरा गुणाला म्हणायचं बाबा काही गोष्ट लक्षात घ्या समजून एवढंच नाही. त्या तत्वापासून दूर असल्यामुळं त्याला ही गोष्ट कळली नव्हती किंवा त्याला त्या स्वस्वरूपाचं त्याला ज्ञान नव्हतं. आणि मग त्याच्याजवळ ती परत दिली. ती म्हणाली तू पोराच आहेस. आणि त्यांची भेट ठरली. हे वाघावरून आले 1400 वर्ष वाघावर आणि सापाचा चाबूक करून चांगदेव महाराज यांची भेट ठरली. त्या वेळेला त्यांनी पत्र लिहिलेला उत्तर दिलं. त्या 64 ओवे लिहिले. हा चांगदेव 65 ती त्या त्यांना दिली का वेळेला. आणि मग हे मला एवढे तत्वज्ञान सांगतात. मग हे असं मोठे मग आपण तरी आपण काय भेटायला जायचं तर असं आपलं तरी काय माहित पाहिजे ना. बरोबर आहे. जो गर्व आहे त्याचा गर्व. आणि ते गर्व हटण्यासाठी त्यांनी काय केलं वाघावर बसून सर्पाचा असूड घेतला. सर्पाचा असूड हा वाघावर बसून आणि मग हे चांगदेव गेले. बरोबर आहे की नाही. आणि मग तिकडून आळंदी आता ते ह्या आळंदी समजले बाबा एका बसले आणि म्हटले चल बाय आल्या त्याला तो वाघावर आले तर आपण भिंतीवर जाऊ. मग जड भिंतीला त्यांनी चालवलं. बरोबर. आणि दृश्य पाहिल्यानंतर त्याचा संपूर्ण अहंकार गेला ना. आपली पण जड भिंत आहे ना. जर आपल्याला देखील त्या जड भिंतीतनं सावरून गेलोय आपण. हे साधू संतांनी आपल्याला हेच केलं. आपली पण भिंत आज चालवते कोण त्याच्यात त्याने चाललेल्या या गोष्टी नाही. बरोबर आहे का नाही. हे समजलं पाहिजे आपली भिंत काय. ठीक आहे. सद्गुरूंची कृपा झाल्यावर काय होतं हे का नाही. मला सांगायचं काय चांगदेव महाराजांसाठी सद्गुरू जीवनामध्ये आल्यानंतर काय होतं हे का नाही. सद्गुरू चांगदेव महाराजांच्या पण आले. बरोबर. त्यांनी त्यांचा एवढ्या वर्ष जपलेली म्हणजे ही केलेली गोष्ट होती की त्यावेळेला छोट्या मुक्ताबाईच्या ह्याच्यातून त्यांचा जो अहंकार जो निर्माण झाला तो गेला किंवा त्यांचा जो भ्रम होता तो देखील तो गळाला. आणि ती त्यांना ती गोष्ट कारण आपल्याला तो भ्रमही ना आपला पण तसंच झालेलं. हे केलं हे अमुक केलं तमुक केलं सगळं मीच केलं म्हणतो. कारण मी जातच नाही लोकांना. आणि न गेल्यामुळं काय होतं आपला अहंकार वाढीत जातो. आणि वाढीत गेला कारण बघा जसं कर्म तसं
त्याची परतफेड पण जागेवर आहे आजच्या घडीला. म्हणून चांगलं कर्म केलं पाहिजे. मी केलं नाही पाहिजे, कारण ते मी पहिला समजून घेतला पाहिजे. मी कोण आहे, मग असं म्हटलं नाही, मी कोण आहे, ते देव कोण आहे, गोष्ट समजून घेतली तर तुम्हाला त्या मीचा अर्थ कळेल. नुसते छाती पडवून जमणार नाही. तसं मी मगाशी म्हटलं की नारद मुनी देखील कोणाच्या जीवनामध्ये आले, वाल्ह्या गोळ्याच्या जीवनामध्ये. त्यांनी पण त्याच पद्धतीने त्यांना त्या स्वरूपाचं ज्ञान झालं. त्यांना ही गोष्ट कबूल करत नव्हती, ते असू शकत नाही. पण ज्या वेळेला ती खरोखर अनुभवली, ती गोष्ट स्वीकारली आणि त्याचा अनुभव घेतला. मग आता अनुभव घेतला तर रामायण 10 वर्ष अगोदरच रामायण लिहून ठेवलं. 60 वर्ष, 60,000 वर्ष. आपण समजू आता त्याला 7 असतील किंवा काय असतील, पण किती वर, तो महत्वाचा विषय काय आहे की सद्गुरूची कृपा झाल्यानंतर काय होतं, त्याला देखील कसं वागायला लागते, एवढी ताकद निर्माण होते. म्हणजे कशामुळे, त्या भगवंताच्या नामामुळे, आहे की नाही. मग ते भगवंताचं नाम आहे की नाही अनादी काळापासून आलेलं आहे की नाही. मग ते अनादी काळापासून आलेलं ते भगवंताचं नाम आपण घेतो का, ते प्राप्त झालं का, ते कुठे मिळतं, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या वेळेला सद्गुरूच्या शरण जायच्या आपल्याला भेटतील. तशाच त्या माझ्या जीवनामध्ये सद्गुरू दादा आले आणि सद्गुरू दादा आल्यामुळे माझ्या जीवनामध्ये पण हा बदल घडला, हे की नाही. परंपरा जशी आली, हे की नाही. परंपरा काय सांगतात, नचिंद्राने बोध गोरक्षाशी केला, आहे की नाही. आदिनाथ गुरु प्रसिद्ध आदिनाथ म्हणजे शंकरापासून आलेलं, सॉरी, शंकरापासून आलेलं हे नाम, परंपरेनं आलेलं नाम आपल्यापर्यंत पोचलेलं आहे. आणि हे पोचलेलं ते नाम किंवा ते ज्ञान आपण ते स्वीकारलेलं आहे, आलं लक्षात. आणि ते स्वीकारल्यामुळं आपल्यामध्ये तो झालेला बदल आज ह्या खरोखरच त्या प्रवचन रूपी माध्यमातून आपण सर्वांच्या रूपाने तो ऐकतो आहोत, जे साधक मंडळ करत आहेत. खरोखरच मला धन्यवाद द्यावेसे वाटतात जगदीश बाबांना आणि विवेक ठाकूर बाबा, आपलं ठाकूर बाबांना आणि दुर्वाडे बाबांना. ही जी चाललेली आहे नवनाथ गर्जे असतील, आहे की नाही, त्यांनी ही सोय करून ठेवली आणि ह्याच्यातून आपल्याला जे मार्गदर्शन भेटतंय, खूप छान असं मार्गदर्शन आणि खूप अशी सेवा चांगली चाललेली आहे. मला वाटतं मी खूपच वेळ घेतला असं वाटतं, कारण लेट झालो, पण वेळेत ते संपवणं गरजेचं होतं. पण आमच्याकडे जो थोडा प्रॉब्लेम आला त्यामुळं जरा थोडा विस्कळीत झाला, त्याबद्दल मी माफी मागतो पुन्हा एकदा. आणि माझी ही झालेली सेवा मी सद्गुरू अमृतेदादा, सद्गुरू जगदीश बाबा किंवा सर्व माझे संत मायबाप असतील, साधक मायबाप असतील, त्यांच्या चरणी मी सेवा अर्पण करतो. माझ्या मुखातून आलेलं जे काही चांगलं असेल ते घ्या, वाईट असेल ते माझ्या बुद्धीचा दोष असेल असं करून श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय, सच्चिदानंद रामदास बाबा महाराज, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की